अवकाळीच्या पावसाचा फटका सोयाबीनला. सोयाबीन पिकाला फुटले नवे अंकुर, शेतकरी हतबल. अवकाळी पावसाचा फटका नंदुरबार जिल्ह्यातील पूर्व पट्ट्याला नाही तर पश्चिम पट्ट्यालाही बसला आहे. जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील बोरचक सह परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. आता काही अंशी पाऊस ओसरल्याची चिन्ह दिसत आहेत, परंतु अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला घास हिरावून घेतला आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, मका आणि कापूस या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. बोरचक परिसरातील अनेक शेतकऱ्यांमध्ये सोयाबीनचे अंकुर फुटल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले असून अनेकांच्या हंगामी उत्पन्नाचा पूर्णतः बोजवारा उडाला आहे. शेतकऱ्यांनी सांगितलं की यंदा बियाणे, खते आणि मजुरीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यामुळे लागवडीचा खर्चही शेतकऱ्यांना परत मिळवता आलेला नाही. आता या अनियमित पावसामुळे नुकसान भरून निघण्याची शक्यता संपुष्टात आली असून अनेक शेतकरी कर्जबाजारी होण्याची स्थितीत पोहोचलेले आहे. गेल्या वेळी झालेल्या अतिवृष्टीनंतर पंचनामे न झाल्यानं शेतकऱ्यांना अपेक्षित मदत मिळाली नव्हती. त्यामुळे यावेळी तरी शासनानं तातडीने पंचनामे करून योग्य नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बोरचक परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. नमस्कार, मी राहुल रवींद्र नाईक, बोरचक गावचे सरपंच. तरी मागच्या 2-3 दिवसापासून जो अवकाळी पाऊस झालेला आहे त्याच्यात परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. शेतकरी हा हवालदिल झालेला आहे. आणि तसं सांगायला गेलो तर जी यादी आहे, मदतीची यादी आहे, त्याच्यापासून पण आमच्या नवापूर तालुका हा वगळण्यात आलेला आहे. आणि नवापूर तालुक्यातच पहिल्यापासून जास्त नुकसान आहे. तरी शासनाला एकच विनंती आहे की शासनाने त्वरित पंचनामे करायला सुरुवात करावे आणि जे अवकाळी पावसामुळे जी नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांची, बऱ्याच पिकांचे नुकसान झालेले आहे. तसेच आपले सोयाबीन आहे, मका आहे आणि भात आहे. भात तुम्हाला दिसत असेल की त्या भाताचं दुसरा रोप तयार झालेला आहे त्याच्यावरतीच. तरी शासनाला विनंती आहे की त्याच्या लवकरात लवकर पंचनामे करावे आणि जी मदत आहे शासनाने ते त्यांना त्वरित वितरित करण्यात यावी, एवढीच आम्ही बोरचक वासी आणि परिसरातील लोकांची मागणी आहे. धन्यवाद. नमस्कार. नवापूर तालुक्यातील खानबारा परिसरात जो अवकाळी पाऊस झाला, जे हातात तोंडाशी आलेले पीक होते ते शेतकऱ्यांच्या तोंडातनं गेलेले आहे. पूर्ण माल सडून गेलेले आहे. जे दाणे भरलेले होते ते सडले आणि जे दाणे पक्व झाले होते त्याच्यामध्ये दुसरे रोप तयार झाले. म्हणजे एकतर शेतीमालाला भाव नाही आणि खायला काही नाही अशी परिस्थिती झाली आहे. शेतकरी कुठं जाईल, कोणाकडे जाईल अशी परिस्थिती आहे. तरी शेतकऱ्यांकडे शासनाने लक्ष द्यावं आणि त्यांना काहीतरी मदतीची जी अपेक्षा आहे ती पूर्तता करावी अशी विनंती आहे. लोकनायक न्यूज.